खरं तर नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या ही शिवसेनेची आहे आणि म्हणून परंतु गेले काही दिवसापासून इतरही पक्ष त्यावरती दावेदारी करत होते आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिकांच्या त्या ठिकाणी भावना होत्या की आपण देखील दावेदारी करायला पाहिजे। आमचं जे म्हणणं आहे शिवसैनिकांचं ते आपण जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं अशा सर्वांच्याच भावना होत्या आणि म्हणून काल आम्ही पालकमंत्री असतील, आमदार सुहासांना कांदे असतील, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख अशा सर्वच नेते मंडळींच्या माध्यमातून सर्वच शिवसैनिकांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलो। मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी आम्हाला भेटले देखील आणि त्यांनी आश्वासित केलं की जी काही सर्वसामान्य शिवसैनिकाची भावना आहे ती त्यांची देखील आहे आणि ज्या वेळेस महायुतीच्या राज्यस्तरीय बैठका होतील त्यामध्ये आपण आपल्या भावना त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भावना त्या ठिकाणी आपण पोहोचू आणि नाशिकची जागा ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाला कशी सुटेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू आणि कुठल्याही प्रकारे आपल्यावरती अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारची ग्वाही त्यांनी या भेटीच्या दरम्यान दिली। जे काही निर्णय घेत असतात हे राज्यस्तरीय नेते घेत असतात, जिल्हास्तरीय मागणी हा प्रत्येकाचा हक्क आहे, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा, परंतु याबाबतचा निर्णय हे राज्यस्तरावरतून होतो।